प्रतिभा आणि विजयच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यामुळे साहजिकच त्यांच्यातील संवादही वाढला होता. तो संवाद आता फक्त व्यक्तिगत पातळीपुरता मर्यादित न राहता सामाजिक जाणीवेपर्यंत पोहोचला होता. प्रतिभाने शेवटी एक दिवस हिंमत करून बरेच दिवस तिच्या मनात घोळणारा प्रश्न विजयला विचारलाच, की त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी कोणी भेटलीच नाही? की तुला प्रेमविवाह करायचा होता? की तुझ्या विवाहसंस्थेवर विश्वासच नाही म्हणून तू आतापर्यंत अविवाहित राहिलास? त्यावर विजय म्हणाला, मी आतापर्यंत अविवाहित राहण्याचं हेच कारण होतं की माझ्या विवाहसंस्थेवर विश्वास नाही. इतर व्यक्तींना जशी विवाह ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची आणि अविस्मरणीय घटना वाटते तशी ती मला वाटत नाही. विवाह ही माझी गरज नाहीच, ती माझ्या सभोवतालच्या समाजाने माझ्यावर लादलेली गरज आहे. मी विवाहाकडे जरा जास्तच डोळसपणे पाहतो. तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे, तुझा आणि माझा विवाह झाल्यामुळे माझ्या आयुष्यात फार काही बदल होईल असं मला वाटत नाही. माझ्या जीवनात मी माझ्या सभोवतालच्या व्यक्तींकडे तटस्थपणे पाहतो आणि स्वतःला त्यांच्यापासून तटस्थ ठेवतो. लग्नानंतर एक स्त्री अथवा पुरुषाच्या मनात आपल्या जोडीदाराबद्दल नसलेलं प्रेम जागं होतं हा निव्वळ कल्पनाविलास आहे. शरीर सुख मिळविण्यासाठी अथवा त्यातून मिळणारा आनंद मिळवण्यासाठी केलेली ती क्षणिक तडजोड असते. विजय, हे तू आता जे काही म्हणालास ते तू उदाहरणासह स्पष्ट करू शकतोस? त्यावर विजय म्हणाला, प्रतिभा, मी तुझ्याशी विवाह करेन. आपण एकत्र राहू. समाजात तू माझी पत्नी म्हणून अभिमानाने मिरव. तुझे सर्व छंद जोपासण्याची मी तुला मुभा देईन. नवरा म्हणून मी तुझ्यावर कोणताच अधिकार गाजविणार नाही. पण तुझ्याकडून मला मिळणारं शरीर सुख मला नको आहे. आपण पती पत्नी असतानाही आपले कधी शरीर संबंध येणार नसतील तर फक्त माझ्यावरील प्रेमापोटी तू माझ्याशी लग्न करशील? प्रतिभा क्षणभर शांत झाली. प्रतिभा, तुला असं तर वाटत नाही ना की मी नपुंसक आहे? जर तुला असं वाटू शकत असेल तर समाजाला का वाटणार नाही? म्हणून मला माझ्यासाठी नाही तर समाजासाठी विवाह करावा लागेल कदाचित. विवाह ही माझी गरज नाही. माझ्या आयुष्यात कित्येक सुंदर मुली आल्या होत्या ज्या तुझ्यापेक्षाही सुंदर होत्या, पण त्यांपैकी एकीचाही मी स्वतःहून साधा हातही पकडला नाही. ज्यांच्या आयुष्यात करण्यासारखं काही नसतं ते प्रेम करतात. आपला वंश चालविण्यासाठी कोणीतरी असावं, म्हातारपणी कोणाचा तरी आधार असावा, आपल्या आजारपणात आपली काळजी वाहणारं कोणीतरी असावं, हे सर्व विवाहसंस्थेचं समर्थन करण्याची बहाणे आहेत. लग्नानंतर 15 वर्षात त्याच्या 5 पोरांना जन्माला घालणारी, त्यांच्या कुटुंबाचा रहाटगाडा चालावा म्हणून घरकाम करून त्याचं आणि त्यांच्या पोरांचं पोट भरणाऱ्या बायकोवर तिचा नवरा तिच्याच चारित्र्यावरून संशय घेत असेल आणि तिला तिच्याच पैशांची दारू ढोसून गुरांना बडवतात तसं बडवत असेल, त्यांच्या प्रेमविवाहाला अर्थ काय? प्रेमविवाह करून त्याच्या 2 मुलांना जन्म दिल्यानंतर 10 वर्षांनी एखाद्या स्त्रीचं दुसऱ्या एखाद्या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होत असेल तर त्याला काय म्हणावं? आज करोडो लोक विवाह करतात, पण विवाह मानतात किती? या प्रश्नाचं उत्तर न शोधलेलंच बरं. स्पष्ट सांगायचं तर मी तुझ्या आणि तू माझ्या प्रेमात पडावं असं आपल्यात काहीच घडलं नाही. आपण एकमेकांकडे आकर्षितही नाही तर आपण एकमेकांपासून प्रभावित झालोय. माझ्यामुळे प्रभावित झालेल्या मुलींची संख्या कमीत कमी 1000 असेल. माझ्याकडे आकर्षित झालेल्या मुलींची संख्या 100च्या आसपास असेल आणि माझ्या प्रेमात पडलेल्या मुलींची संख्या 20 त्यातील मला आवडणाऱ्या 10 आणि जिच्यावर मी प्रेम करेल अशीच एकच कविता, कारण तिच्यासाठी मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ खर्च केला. प्रतिभा, आता तुला प्रश्न पडला असेल, मग तुझ्यासाठी काय शिल्लक राहिलं असेल? माझा प्रकाश, माझा सहवास, माझे विचार आणि त्या विचारातून मिळणारी प्रेरणा जी तुला असामान्य ठरवेल. ज्या दिवशी तू माझ्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतलास त्याच दिवशी सुरू झाला तुझा प्रवास सामान्यतेकडून असामान्यतेकडे. प्रतिभा, तू स्वतःकडे माझी पत्नी म्हणून पाहू नकोस. स्वतःला ओळख, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न कर. स्वतःचं अस्तित्व स्वतःला जाणवू दे. जगाकडे जगापासून तटस्थ राहून पाहायला शिक. तसं केलंस तर तुला जीवनात कित्येकांना न उलगडलेली कोडी उलगडायला सुरुवात होईल.
तू स्त्री आहेस, यापेक्षा तू एक जीव आहेस या दृष्टीने पाहायला सुरुवात कर. तुझं अस्तित्व या जगात किती आहे हे जाणण्याचा प्रयत्न कर. या जगात जन्माला आलेली काही लोक करोडो वर्ष जरी जगली तरी त्यांच्या अस्तित्वाची कोणी दखल घेईलच याची खात्री देता येत नाही. या जगात काही लोक असेही असतात की ते जन्माला आल्या आल्या त्यांच्या जन्माची दखल जगाला घ्यायला भाग पाडतात. आपल्या लग्नानंतर जर आपल्याला मुलं नाही झाली तर काही वर्षांनी आपल्याला आपण लग्न करून काही उपयोगच नाही झाला असंही वाटायला लागेल. पण असं वाटणं हाच सर्वात मोठा मूर्खपणा आहे. विवाह हा फक्त मुलं व्हावीत, वंश चालावा म्हणून केला जातो. मृत्यूनंतर मोक्ष मिळावा म्हणून केला जातो. सारं थोतांड आहे. माणूस वगळता इतर प्राणी कोठे विवाह करतात? त्यांच्या अस्तित्वावर, जगण्यावर कोठे प्रश्न निर्माण झालाय? आता कोणी म्हणेल, हाच तर फरक आहे माणसात आणि प्राण्यात. माणूस हाही शेवटी प्राणीच. प्राण्याचा माणूस व्हायला हजारो वर्ष लागली म्हणून माणसातील प्राणी संपूर्णपणे नष्ट झालाय तो अधूनमधून जागा होतोच की. उलट बहुधा प्राण्यांमध्ये नसलेली समलिंगी संबंधासारखे प्रकार फक्त माणसातच आढळत असावेत. काही संशोधक याला नैसर्गिक मानतात. निसर्गाकडे फक्त माणसासाठी वेगळे नियम असावेत कदाचित. म्हणून माणसांचीही संख्या भरमसाठ वाढली. इतर प्राण्यांची का वाढली नाही? कारण इतर प्राण्यांची नाडी निसर्गाने स्वतःकडे ठेवली आणि मानवाने निसर्गालाच आपला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे माणसांचे जीवन असंतुलित झालं, जे आता संतुलित होणं केवळ अशक्य आहे. या सर्वांना कळत नकळत विवाहसंस्थांचं कारणीभूत आहे. विजयचं हे सारं तत्त्वज्ञान प्रतिभाच्या डोक्यावरून जात होतं, पण त्या क्षणी ते ऐकण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय नसावा कदाचित. एके दिवशी नेहमीसारखं प्रतिभा विजयला भेटायला त्याच्या कार्यालयात गेली. बिना हाताचा टी-शर्ट, टाईट फिट जीन्स, तोंडाला मेकअप थापलेला, गालाला लाली, ओठांना लाल लिपस्टिक, पायात उंच टाचांचे सँडल. तिचा विजयसह आज देवळात जाण्याचा विचार होता. तिला वाटत होतं तिचं हे मादक रूप पाहून विजय खूप खुश होईल. झालं उलटंच. तिचं ते ध्यान पाहून विजयच्या रागाचा पारा चढला. त्याचे डोळेही किंचित लाल झाले. रागाच्या भरात तो तिला म्हणाला, तू जशी आलीस तशीच्या तशी माघारी घरी जा आणि पुन्हा असा पोशाख घालून माझ्या कार्यालयात पाऊल ठेवू नकोस. तुला काय वाटलं, तुला या अशा पोशाखात पाहून मी खुश होईल? गैरसमज आहे तुझा, तो आताच दूर कर. माझ्या पत्नीनं कशा प्रकारचा पोशाख परिधान करायचा हे मीच ठरविणार. साडी आणि पंजाबी सलवार कमीज या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे पोशाख तुला परिधान करता येणार नाहीत आणि तेही बिन हाताचे नकोत. स्त्रियांचा पोशाख पाहून सर्वसामान्य तरुण आकर्षित होतात असतीलही मी नाही. स्त्रियांचा जन्म फक्त पुरुषांना आकर्षित करण्यासाठी झाला हे मला मान्यच नाही. स्त्री म्हणजे पुरुषांच्या आकर्षणाचा विषय, आकर्षणाचा केंद्रबिंदू. हे पुरुषांच्या मनावर ज्यांच्या लहानपासून बिंबवले जाते. नटायला, मुरडायला, सुंदर दिसायला मुलींना लहानपणापासूनच शिकवलं जातं. का तर त्या पुरुषांसाठी आकर्षण ठराव्यात. सध्याच्या जाहिरातीत पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या सुंदर दिसण्याचा जो भरमसाठ वापर करून घेतला जातो तो यामुळेच. म्हणून कदाचित आजची सुशिक्षित, उच्च शिक्षित स्त्रियाही नटण्या-मुरडण्यात रमलेल्या दिसतात. त्यांचं प्रतिनिधित्व आजच्या वेगवेगळ्या चॅनलवर डेली सोप, दैनंदिन मालिका करताना दिसतात. तुझा होणारा नवरा म्हणून मी तू असा पोशाख परिधान केलेला असताना तुझ्यासोबत बाहेर फिरायला येऊ शकत नाही. तुझा फक्त प्रियकर असतो तर आलोही असतो कदाचित. त्यावर काहीच न बोलता पाणवलेल्या डोळ्यांनी प्रतिभा निघून गेल्यावर विजय स्वतःशीच म्हणाला, आपल्या आईला आम्ही साडीव्यतिरिक्त इतर कोणत्याही पोशाखात कधी पाहिलं नाही. आमच्या पत्नीतही आम्हाला आमच्या आईचं प्रतिबिंब पाहायला आवडेल. स्वतःसाठी तर सारेच जगतात. खरा माणूस तो जो इतरांसाठी जगतो. इतक्यात विजयचा फोन खणखणला. पलीकडून प्रतिभा म्हणाली, पोशाखाबाबतच्या तुझ्या अटी मला मान्य नसतील तर तू काय करशील? त्यावर विजय तिला म्हणाला, मी काय करेन हे तुला सांगायची गरज नाही. तुला जे वाटतंय तेच मी करेन. त्यावर प्रतिभा काहीच म्हणाली नाही. 1-2 तासानंतर सुंदर पंजाबी ड्रेस घालून ती विजयला पुन्हा
त्याच्या कार्यालयात भेटायला आली. तिचं ते तेव्हाचं रूप पाहून विजय मनापासून खुश झाला. काहीही न बोलता तिच्यासह कार्यालयाच्या बाहेर पडला आणि थोड्याच अंतरावर असलेल्या साईबाबांच्या मंदिरात गेला. साईबाबांचं दर्शन वगैरे झाल्यावर ते दोघं तिथेच मंदिरात थोडा वेळ शांत बसले. दोघं मंदिरातून बाहेर येताच एका भिकाऱ्याकडे त्यांच्याकडे भिक्षा मागितली. विजयनं खिशातील 10 रुपयांची नोट काढून त्याला दिली. त्या भिकाऱ्याने विजय आणि प्रतिभाला आशीर्वाद दिला. विजयच्या या कृतीचा प्रतिभाला राग आला. नरावून ती विजयला म्हणाली, स्वतःसाठी एक पैसाही खर्च न करणारा तू त्या भिकाऱ्याला 10 रुपये भिक्षा कशी काय देऊ शकतोस? त्यावर विजय म्हणाला, मला जर शक्य असतं तर मी त्याला 100 रुपये दिले असते. आता विचार कर, हे मंदिर येथे नसते आणि या भिकाऱ्याने येथे भिक्षा मागितली असती तर त्याला आता तितकी भिक्षा मिळाली असती कदाचित नसती. ही भारतीय संस्कृती आहे, जिने सर्वांच्या उदरनिर्वाहाचा बंदोबस्त करून ठेवला आहे आणि आज आपण त्याच भारतीय संस्कृतीची लक्तरे वेशीला टांगत आहोत. भारतीय संस्कृतीत देशातील वेगवेगळ्या राज्यात तिथल्या वातावरणाप्रमाणे पोशाखात बदल झालेला दिसतो. पाश्चात्यांनी आपल्या देशावर 300 वर्षे राज्य केले आणि आता स्वातंत्र्यानंतर पाश्चात्य संस्कृती आपल्यावर राज्य करू पाहते. बाकीच्यांशी मला काही घेणं देणं नाही. मी माझ्यापुरती माझी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणार. आज संस्कृती जपण्याचा दावा आणि ढोंग करणारे असंख्य आहेत, प्रत्यक्षात कृती मात्र शून्य. लग्नानंतर तू मला अरे तुरे बोललेलं मला काही खपणार नाही. तू मला अहो जाऊ म्हणायचं, मला तेच आवडेल. रोज सकाळी उठल्यावर तुला तुळशीची पूजा करावी लागेल. आपल्या संस्कृतीने सांगितलेले सारे नीतिनियम तुला पाळावे लागतील. स्वयंपाकासह घरातील सारी कामे तुलाच करावे लागतील. मी साधा चहाही गरम करून घेणार नाही. तुला नक्की बायको हवी आहे की तुझ्या आज्ञा पाळणारी मोलकरीण? मला मोलकरीण कम बायको हवी, विजय विनोदाने म्हणाला. तुम्ही मला जशी मी कोणत्या प्रकारचा पोशाख घालावेत याबाबत बंधनं घातली आहेत, तशीच बंधने तुला घालत जा. जर मी सदरा आणि धोतर परिधान करायला सांगितला तर तू करशील? का नाही करणार? पण ते तुला आवडेल असं मला वाटत नाही. पोशाखाचं महत्त्व माझ्यासाठी काय? तू म्हणालीस तर मी लंगोटवरही राहीन. मी शरीर आणि पोशाख यांना एकमेकांत गुंतवून ठेवण्याच्या पलीकडे गेलोय. पोशाखावरून ज्या माणसांची किंमत ठरते ती सामान्य माणसं असतात आणि ज्यांच्यामुळे पोशाखाला किंमत प्राप्त होते ती असामान्य माणसे असतात. मी माझं आयुष्य सर्वसामान्य माणसांसारखं जगलोच नाही. माझं आयुष्य जगण्यातून मला मिळालेल्या अनुभवातून समृद्ध झालंय. जीवनाशी, जगण्याशी, समाजाशी निगडीत कोणताही प्रश्न तू विचार, त्याचं समाधानकारक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तिने लगेच विजयला प्रश्न केला, आई आणि वडील यांचा धर्म भिन्न असताना मुलांनी कोणता धर्म पाळावा? त्यावर विजय म्हणाला, मुलांनी वडिलांचा धर्म पाळावा. जो धर्म बापाचा तोच धर्म मुलांचा असावा. प्रतिभानं हा प्रश्न विजयला का विचारला हे विजयच्या लक्षात आलं होतं. तिला कदाचित असं वाटत होतं की विजय या गोष्टींपासून अनभिज्ञ आहे की तिचे वडील हिंदू आणि आई ईसाई आहे. तिनं कदाचित विजयमध्ये दडलेला पत्रकार अजून ओळखला नव्हता. प्रतिभानं विजयला पटकन दुसरा प्रश्न विचारला, तू धर्म वगैरे मानतोस? त्यावर विजय स्पष्टपणे म्हणाला, या प्रश्नाचं उत्तर देताना बरेच सुशिक्षित लोकही गडबडतात. या बाबतीत माझे विचार अगदी स्पष्ट आहेत. ज्या धर्मात माझा जन्म झाला त्या धर्माचा मला अभिमान आहे आणि तो माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत राहील. माझ्या धर्मामुळे माझ्यावर आलेली बंधने मी आयुष्यभर पाळीन. धर्माबाबत मी कधीच तडजोड करणार नाही. त्यावर प्रतिभा चटकन म्हणाली, मला तर 2 धर्म आहेत. त्यावर विजय म्हणाला, तू वडिलांचा धर्म पाळावा आणि लग्नानंतर नवऱ्याचा. एकाच वेळी 2 दगडावर पाऊल ठेवून चाललं की कपाल मोक्ष होणं ठरलेलंच असतं. मगाशी मी तुला ज्या पोशाखाविषयी सूचना केल्या
त्या फक्त माझ्या होणाऱ्या बायकोसाठी होत्या. इतरांवर मी माझे विचार लादत नाही. माझ्या कार्यालयातील एखादी तरुणी तसा पोशाख परिधान करून आली तर मी तिच्यावर अजिबात रागवणार नाही, कारण तिच्यावर रागवण्याचा मला हक्कच नाही आणि माझं तिच्यावर रागवणं ती सहनही करणार नाही. माझ्यावर लहानपणापासून जे संस्कार झाले आहेत त्यानुसार माझी एक विशिष्ट विचारसरणी झाली आहे. माझ्या नजरेत माझ्या पत्नीची एक विशिष्ट प्रतिमा तयार झाली आहे. तिला तडा देणारी स्त्री माझी पत्नी होऊ शकत नाही. त्यावर प्रतिभा चटकन म्हणाली, अजाणतेपणी माझ्याकडून तुझ्या त्या प्रतिमेला तडा गेला. तुझ्या नजरेत तुझ्या पत्नीशी जशी प्रतिमा आहे तसं होण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. प्रतिभा विजयच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत होती. विजय आणि तिच्या भावी संसाराची स्वप्ने रंगवत होती. त्या स्वप्नांचा एक भाग म्हणून तिनं त्यांच्या एका टुमदार घराचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांचाच एक भाग म्हणून तिनं ते विजयला सांगताच विजय म्हणाला, ते सध्या तरी शक्य नाही आणि भविष्यातही शक्य होईल याची मला काहीही खात्री नाही. पैसा ही माझी सर्वात मोठी गरज पूर्वी होती. आता ती तितकीशी राहिली नाही. आता माझं अज्ञान दूर झालंय. मी जाणून बुजून माझ्या गरजांना मर्यादा घातल्यात. मी श्रीमंतीची स्वप्न पाहत नाही. तसं स्वप्न पाहण्याचा अधिकार माझी पत्नी म्हणून तुलाही असणार नाही. मी माझं आयुष्य समाजाच्या सेवेसाठी खर्च करणार. तुझ्याबरोबर मीही गरिबीत पैशाच्या बाबतीत तडजोड करत जीवन जगायचं. मला वाटलं होतं निदान माझ्यावरील प्रेमासाठी तरी तू सुधारशील. माझ्यासाठी तुझ्या तत्वांशी तडजोड करशील. माझ्या गरजा लक्षात घेशील आणि त्याप्रमाणे निदान भविष्यात तरी जगण्याचा प्रयत्न करशील. आता माझ्या लक्षात येतंय, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या तरुणींपासून तू दूर का पळत होतास? कोणासमोर आपलं प्रेम व्यक्त करण्याची तुझ्यात हिंमत नव्हती हे कारण नव्हतं. कोणाची जबाबदारी घेण्याची, ती वाहण्याची तुझी नैतिक तयारीच नव्हती. त्यावर विजय रागवून म्हणाला, हो, तुझं बरोबर आहे. तशी जबाबदारी घेण्याची नैतिकता मी दाखवली असती तर आज मी तुझ्यासाठी उपलब्ध नसतो. मी कधीच कोणाचा तरी झालो असतो. या स्वार्थी जगात श्रीमंत म्हणून वावरलो असतो. पण मी तसं केलं असतं तर मी लेखक नसतो. माझे विचार लाखो लोकांनी वाचले नसते. माझ्या लाखो तरुणांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या माझ्या कवितांचा जन्मच झाला नसता. मोठमोठ्या साहित्यिकांनी माझ्या लिखाणाची दखल घेतली नसती. माझ्या वाट्याला माझ्या लहानपणी एखाद्या प्राण्यापेक्षाही हलक्या दर्जाचं जीवन जगणं वाट्याला आलं होतं. तेव्हा वाटायचं की सर्व सुखसाधनांनी माझ्या पायाशी लोणं घ्यावं. माझं पहिलं पाऊलही मी त्याच दिशेने टाकलं होतं. पण माझं एक एक पाऊल जसं जसं श्रीमंतीच्या दिशेने पडत होतं तसा तसा मी एक एक मैत्रीचं नातं गमावत होतो. नंतर मला प्रसिद्धीचं वेड लागलं, त्यातही मी वाहत गेलो. त्यामुळे तुटलेल्या नात्यांचा तर मी हिशोबच मांडला नाही. फक्त कविता माझ्या आयुष्यात आलेली एकमेव तरुणी होती जिला माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणूनच मी स्वतःहून तिच्या प्रेमात पडलो. फक्त तिच्यासाठी मी कोणतीही तडजोड करायला मी तयार होतो. पण तिच्यासमोर माझी जी प्रतिमा तयार झाली होती ती अशी नव्हती की तिनं माझ्या प्रेमात पडावं. मी जाणून बुजून माझी खरी ओळख तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला होता. माझी खरी ओळख जर मी तिला दिली असती तर कदाचित तिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला असता. मला अशा एका तरुणीशी विवाह करायचा होता जिथं फक्त माझ्यावर प्रेम असेल. माझ्या सभोवतालचं कोणतंच वलय त्यास कारणीभूत नसावं. माझ्याबद्दल सर्व जाणवल्यावर माझ्या प्रेमात न पडणं केवळ अशक्य. माझ्या गरजा लक्षात घे. मी कुडाच्या झोपडीतही आनंदाने राहू शकतो. कोणत्याच सुखसाधनांची मला सवय नाही. मी माझ्या जिभेचे कोणतेच चोचले कधी पुरवत नाही. कपड्यालत्त्यातही मला फारसं आकर्षण नाही. नात्यातही मी वाजवीपेक्षा जास्त गुंतून पडलो नाही. दागदागिन्यांचा मला मोह नाही. अलंकार म्हणून मी माझ्या कमरेलाही साधा दोरा बांधत नाही. माझं हे राहणीमान
पाहून एखादा साधूही लाजेल. माझ्यासोबत संपूर्ण आयुष्य काढलेली सोड, मला जन्म देणारे माझे आई-बापही मला पूर्णपणे ओळखल्याचा दावा नाही करू शकत. माझ्या आयुष्यात असंख्य गुपिते आहेत, जी या जगात माझ्या व्यतिरिक्त कुणालाच माहीत नाही. मी जसा आहे तसा होण्यास मी गुपितच कारणीभूत आहे. तू माझी पत्नी झाल्यानंतर तुलाही ते कळणार नाही. तुला जर माझ्याकडून माझ्यात काही बदल होणं अपेक्षित असेल तर ते होणं केवळ अशक्य आहे. तुझ्यासाठी मी माझ्या तत्त्वांशी तडजोड नाही करू शकत. इतकं महत्त्वाचं स्थान निदान तुझं तरी माझ्या आयुष्यात नाही. मग मला आपल्या नात्याबद्दल पुन्हा विचार करावा लागेल, कारण मी माझं आयुष्य एखाद्या साध्वीसारखं नाही जगू शकणार. आपण नवरा-बायको म्हणून एकत्र न आलेलंच योग्य. बरेच वादविवाद, तर्कवितर्क झाल्यानंतर शेवटी विजय आणि प्रतिभाने एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. विजयसारख्या तत्त्वनिष्ठ माणसासोबत सारं आयुष्य काढणं ही प्रतिभाला एक प्रकारची शिक्षा वाटत होती. विजयवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांनी त्याच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव का ठेवला नाही, हेही प्रतिभाच्या लक्षात आलं होतं. प्रतिभा विजयच्या आयुष्यातून निघून गेल्यामुळे त्याला काहीच फरक पडला नव्हता, कारण तो स्वतःचं आयुष्य स्वतंत्र आयुष्य मानत होता. कोणा दोन व्यक्तीचं आयुष्य एकमेकांत गुंतवून ते आयुष्यभर जगणं त्याला मान्य नव्हतं. त्याला अशी जोडीदार हवी होती जी म्हणेल, आपण दोघं एकत्र असू, बरोबर असू, पण आपलं आयुष्य मात्र वेगळं असेल. नदीच्या दोन किनाऱ्यासारखं, जे सतत एकमेकांसोबत असतात पण समांतर, जे एकमेकांना छेदत नाही. पण प्रतिभा विजयच्या आयुष्यात मिसळण्याचा प्रयत्न करू पाहत होती, जे विजयला मान्य नव्हतं. प्रतिभाला वाटलं होतं विजय तिच्या प्रेमात पडलाय, पण विजय कधीच कोणाच्याच प्रेमात पडूच शकत नव्हता. कोणाच्या प्रेमात पडण्याचा त्याला अधिकारच नव्हता. त्याचा जन्म लोकांना त्यांच्या प्रेमात पाडण्यासाठी झाला होता. एक दिवस विजय नेहमीसारखाच बस स्टॉपवर उभा होता. अचानक कोणीतरी त्याच्या खांद्यावर हळूच प्रेमाने हात ठेवला. विजयने सहज मागे वळून पाहिलं तर कविता होती. कविताकडे पाहत तो गालात गोड हसला. कसा आहेस? मजेत, पूर्वीसारखाच. कविताच्या प्रश्नाला विजयने उत्तर देताच कविता म्हणाली, काही दिवसांपूर्वी प्रतिभाच्या लग्नाला गेले होते. तू नाही आलास? तुझ्या लाडक्या मैत्रिणीच्या नव्हे प्रियसीच्या लग्नाला. विजयच्या जखमांवर कविता मीठ चोळत होती. त्यामुळे विजय किंचित रागावला आणि रागाच्या भरात तिला म्हणाला, लग्न करण्याव्यतिरिक्त तिच्याकडे काही दुसरा पर्याय होता का? तिच्याकडेच का? भारतातील कोणत्याही स्त्रीकडे दुसरा पर्याय नसतो. तुझ्याकडे तरी आहे का? त्यावर कविताही रागाने म्हणाली, जो पर्याय तुझ्याकडे आहे तोच पर्याय माझ्याकडेही आहे. तुझ्या नजरेत माझी जी प्रतिमा आहे ती तितकीच चुकीची नाही, पण माझ्याबद्दल तुला तितकी माहिती नाही जितकी असायला हवी होती. तुला काय वाटतं? तू माझ्या मागे लागलायस, माझी वाट पाहत तासनतास बस स्टॉपवर उभा राहतोस, हे माझ्या लक्षात येत नव्हतं. तुझ्या हातावर तू रोज कोरणारा म्हणजे कविता होतं, हे मला माहीत नव्हतं. मला सारं कळत होतं, सारं माहीत होतं. तुझं बोलणं मला बढाई वाटत होती असं तुला वाटत असलं तरी तसं नव्हतं. तुझ्याबद्दल, तुझ्या घरच्यांबद्दल जितकी प्रतिभालाही माहिती नव्हती त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त माहिती मला होती. तुला जीन्स आणि टी-शर्ट घालणाऱ्या मुली आवडत नाहीत. धर्मांबाबत तू अत्यंत कट्टर आहेस. भारतीय संस्कृतीचा तुला अभिमान आहे. तुला कोणतंही व्यसन नाही. तू शाकाहारी आहेस. शाळेत गणित हा तुझा सर्वात आवडता विषय होता. तू एक चांगला चित्रकार आहेस. तू तुझी पहिली कविता वयाच्या 16व्या वर्षी लिहिलीस. जिच्या तू सर्वात पहिल्यांदा प्रेमात पडलास तिचं नाव होतं आरती. निबंध लिहिण्यात तुझा हातखंडा होता. शाळेत असताना तू एकाच विषयावर वेगवेगळे 5 निबंधही लिहिले होतेस. तू भयंकर रागीट आहेस. त्यामुळे तुझ्या लहानपणी तू अनेक छोट्या मोठ्या मारामाऱ्या केल्या आहेत.
तुला पत्ते खेळता येतात, त्यात मेडीकोंडापासून 3 पत्तापर्यंत. तुला गोट्या खेळता येतात, पतंग उडवता येतो. तुला स्वयंपाकही उत्तम करता येतो, अगदी पोळ्याही उत्तम लाटता येतात. तुझ्या आयुष्यातील गुपितं कधीच कोणाला कळत नाहीत. विवाह संस्थेवर तुझा अजिबात विश्वास नाही. समाजातील बुरसटलेल्या चालीरीती परंपरेच्या तू विरोधात आहेस. साऱ्या जगापासून लपलेला तुझा विनोदी स्वभाव, जो कदाचित प्रतिभालाही माहीत नसेल. तुझ्यातील व्यावसायिक, जो कधीच कोणाचाही हिशोब बाकी ठेवत नाही. तुझा अपमान करणाऱ्याचा अपमान केल्याखेरीज तू व्यस्त बसत नाहीस. तुझ्याकडे असणाऱ्या प्रचंड ज्ञानाचं प्रदर्शन करत नाहीस. तू तुझ्या घरी असताना नेहमी उघडा असतोस. त्यामागेही एक कारण आहे. तुझ्या घरातील लाईटची फिटिंग करण्यापासून घराला रंग काढण्यासारखी कामेही तू करतोस. आजच्या काळात ज्या पुरुषाला सर्व गुण संपन्न म्हणता येईल असा तू आहेस, पण तुझ्यात एकच दुर्गुण आहे. तो म्हणजे तू सौंदर्याच्या प्रेमात पडतोस. मग ते सौंदर्य कशात का असेना. तू ज्या मुलींच्या प्रेमात पडलास त्यांच्या सौंदर्याने तुला आकर्षित केलं होतं, पण तुला त्यांच्या नश्वर देहात रस नव्हता. पावित्र्य, अब्रू ही काही फक्त स्त्रियांनी जपायची नसते, ती प्रभू रामचंद्रांसारखी पुरुषांनीही जपायची असते. या मताचा तू तुझं पावित्र्यही जपलेस आणि मर्यादाही पाळल्यास. तुझं जीवन हे एका तपस्वी माणसाचं जीवन आहे. तुला हवं ते तू साध्य करू शकतोस, पण तू स्वतःच्या गरजांना मर्यादा घातल्यात. तुझ्यावर प्रेम असणाऱ्या सर्वांच्या आयुष्याचं सोनं झालं. त्यांच्या सुखासमाधानासाठी तू नेहमीच देवाकडे प्रार्थना केलीस. तू सर्वसामान्य माणूस नाहीस, ते तुलाही माहीत आहे आणि मलाही. प्रतिभासह तू जो प्रवास केलास त्यामागे निश्चितच काही कारण होतं. तू माझ्या समोर प्रेमाचा प्रस्ताव मांडला नाहीस, त्यामागेही एक कारण असावं. मला खात्री आहे, तू गाढ झोपेत असतानाही मी उठवील आणि म्हटलं, चल आत्ताच्या आता तू माझ्याशी लग्न कर, तर तू मागचा पुढचा कोणताही विचार न करता लग्नाला उभा राहशील ना. त्यावर विजयने गालातल्या गालात गोड हसत मान्यच होकार दिला, एखाद्या लबाड पुरुषासारखा.